22 जुलै रोजी सकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला। दरम्यान टीचर कॉलनी खामगाव येथील एका घराचे वीज पडल्याने मोठे नुकसान झाले आहे। परिसरातील अनेक घरांचे फॅन आणि इतर घरगुती उपकरणेही जळाल्याचे वृत्त आहे। टीचर कॉलनीतील रेहबर खान, सिकंदर खान अंजुमन हायस्कूलच्या कर्मचाऱ्याच्या घरावर वीज पडल्याने त्यांच्या घराच्या वरच्या भागातील पॅरापेट भिंतीचा काही भाग पडून नुकसान झाले। यासोबतच घरातील संपूर्ण विद्युत वायरिंग जळाली। सोबतच गिझर, 2 पंखे, 20 मीटर जळाले। वीज पडल्याने परिसरातील अनेक घरांचे पंखे आणि इतर साहित्य जळाल्याची माहिती आहे। यामध्ये अब्दुल सत्तार, अब्दुल गफार, सेवानिवृत्त लेखापाल ST आगार खामगाव यांच्याकडील एक पंखा, मोहम्मद अफरोज यांच्या घरातील एक AC, मोहम्मद उमर दराज यांचे 4 पंखे, अयूब जावेद यांच्या घरातील एक AC व एक पंखा, अब्रार फारुखी यांच्याकडील 2 पंखे, अब्दुल शकूर मेमन यांच्याकडील एक पंखा, मोहम्मद उमर दराज यांच्याकडील 4 पंखे, अयूब जावेद यांच्याकडील एक AC, मोहम्मद फारुख यांच्या बोअरवेलचा स्टार्टर जळाला। अशा प्रकारे वीज पडून अनेक लोकांच्या घरातील इलेक्ट्रिक साहित्य जळून आर्थिक नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। मोहम्मद फारुख, विदर्भ न्यूज, खामगाव। प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती। अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223।